गाईस, आम्ही या दरवाजाजवळ पोहोचलो सध्या आणि साक्षी खूप दमलेली दिसते. आला बेटा, लावा जोडिया. चला सर, जोडिया નથી અમે डाकून है बेल है तुम्हाला. सारे बोलो जय माता दी, कर बोलो जय माता दी, दिल से बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी. तुम्ही बघा साक्षीला, तिला सपोर्ट करा. थकली नाहीये मी, थकली नाहीये. लोक जाण्यापासून मला थकवतात. फुल एनर्जी. काल पूर्ण दिवस मी जेवण नाही केले, अजून पण काहीच नाही केलं. फुल एनर्जी. सारे बोलो जय माता दी. माझं फक्त मूड ऑफ आहे, कारण की मी काय शूटच नाही करू शकत, फोटो नाही खूप अंधार आहे म्हणून माझा मूड ऑफ आहे. बाकी काय नाही. पण ठीक आहे, दर्शनाला दर्शन करू, येताना शूट करूयात. आणि 90% वर आलोय. इथे तलाव आहे आणि छोटंसं मंदिर पण आहे, पण ते तलाव म्हणजे नाही जाऊ, म्हणजे त्या पायऱ्याच नाहीये तिथे. मे बी म्हणजे पायऱ्या आहेत पण त्या बंद केल्या आहेत, रस्ताच बंद आहे. तर मंदिर तरी इथून दिसते, अजून 10% बाकी. आता गर्दी वाढते. वाजलेत 6:15. आम्ही चालू केलेलं 4:45. आणि इतका ब्युटिफुल सनराईज बघायला मिळाला ना, इतका मस्त सीन होता तो, डेंजर. हे बांधकाम केलंय, म्हणजे नवीन. अगोदर असं मंदिर नव्हतं. मंदिर पूर्ण जुन्या काळातलं होतं. माझे मम्मी पप्पा 21 वर्ष अगोदर आले होते, जेव्हा मी होती पण आणि नव्हती पण असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मम्मीच्या पोटात होती त्यावेळेस मी. त्यावेळेस ते लोक आलेले पावागडला. त्यानंतर दादा पण येऊन गेलाय 2-3 वेळा. तेव्हा मंदिर असं नव्हतं. आता मंदिराचं छान प्रकारे बांधकाम केलं असं म्हणतात. बट मला जे मंदिर बघायचं होतं ते जुनं बघायचं होतं. पण ठीक आहे, आता काय बांधकाम केलं तर काय, जे आहे तेच बघावं लागणार आहे. पण छान वाटतंय बघून तरी. आणि याच्याच मागच्या साईडला दर्गा सुद्धा आहे. मी बी दर्गा आहे. इतक्या वर्षापासून तिथे मंदिर आहे आणि खाली तलाव आहे. एवढ्या उंचीवर तलावाला पाणी आहे दूरपर्यंत. चलो.
मंदिर आहे देवीचं, 51 फूटची ध्वजा आहे आणि एक्झॅक्ट मंदिरच्या मागे इथे दर्गा आहे. मस्त दर्शन वगैरे झालं. एवढी गर्दी खालून वर आलो तेव्हा तर गर्दी होतीच, असं काही नाही. पण मंदिरमध्ये अंदरला मंदिरचं मेन गाभाऱ्यात आम्ही 1 घंटा थांबलो आणि चालले तर नाही, डायरेक्ट ढकलतच गेले आम्ही. मी तर चाललीच नाही, सीधा धक्का देत 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 मी देवापर्यंत पोहोचले, देवीपर्यंत पोहोचले. आणि हे मंदिर नवीन बनलंय. जुनं मंदिर खूप वेगळं होतं. जुनं मंदिर असं होतं म्हणजे पडण्याची भीती वाटायची दर्शन करताना, असं बघितलं पण. आणि आता हे मंदिर पुन्हा नवीन बनले. दादा 4 वर्ष अगोदर आलेला तेव्हा पण वेगळं होतं मंदिर. हे तर आत्ता बनलं, याच वर्षी ओपनिंग झाली याची. या सगळं जाऊयात खाली. नवीन बनलेले रस्ते हे आहेत आणि जुने जे रस्ते आहेत ते हे होते, एवढे उंच उंच आणि फुल असे दगडमधले. पण त्यात चढण्याची मजा आली असती यापेक्षा, आणि जुनं मंदिरही बघायची मजा आली असती. पण ठीक आहे, दर्शन झाले, देव तर तेच जे आहेत ते. हे आहेत आपल्या लोकांच्या मानता, एवढ्या सर्व. मनात श्रद्धा ठेवा, याने काय होत नाही. पण ठीक आहे, कोणाला जर काय वाटत असेल असं केल्याने जर इच्छा पूर्ण होत असेल तर प्रत्येकांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. मस्त वाटतंय सीन सर्वच, कुठूनही बघा तुम्ही, 1 नंबर सीन आहे. आणि हे जे दिसतोय ना, सकाळी जो डेंजर रस्ता म्हणत होती ना मी, तो हा आहे. एवढा खतरनाक होता ना, बापरे. आता परत त्याच रस्त्याने जायचं आहे, डोंट नो. आता गर्दी येणाऱ्यांची कमी आहे, जाणाऱ्यांचीच जास्त आहे. ऐक, चलो. उतरताना काय नाही वाटत, चढतानाच थोडंसं भारी जातं. आम्हाला निघून ते 1.5 तास झालाय, पण अजून काय आम्ही पोहोचले. 1.5 तास जास्त झालंय. आम्ही निघालो तर 5:45ला. 8पर्यंत आमचं दर्शन झालं. बघ कसे धावत आहेत का. 8पर्यंत आमचं दर्शन झालं. तिकडून निघालो मे बी 9 वाजता. वाजले 10:30, 1.5 घंटा झालाय. पण अजून काय आम्ही पोचले नाही. आता फुल बॅटरी लो झाली, तर ऊन इतकी लागते ना. 10 वाजता डेंजर झाली. बघा काय अवतार झालाय माझं. भवानी दिसते, मी कुंकू वगैरे लावलंय तर. जेव्हा चालू केला पहाट सकाळी तेव्हा इथे फोटो होता आणि आता फोटोच नाहीये महाकाली मातेचा. फायनली 11 वाजता, आम्ही सकाळी 4:45ला चालू केलेलं चढणं, फायनली 11 वाजता कंप्लीट झालंय. जय माता दी. खूप थकलोय पण विदाउट न खाता पिता उड़न खटोला पिता. इधर कुछ झगड़ा हो गया उड़न खटोला का. 1 घंटा वेळ लागेल. फायनली एवढा मोठा पहाड चढून देवीचे दर्शन झाले. मंदिर त्या साईडला असं दिसणार नाही. आणि आता जाते परत बस स्टँडवर, बस डेपोमध्ये, कारण की आम्हाला जायचे वडोदरा. बट
इथून म्हणजे माचीवरून बस डेपोत जायला एवढी ट्रॅफिक, म्हणजे गाडीच एक पण गाडी भेटत नाही. त्यांच्यासमोर 10 गाडी फुल भरून गेल्या. डेंजर हालत फायनली गाडी पोहोचली, आवाज पण येत नाही. सो पावागडवरून आलो आम्ही वडोदराला, वाजलेच 6. डायरेक्ट बस केली आणि आलो. काही शूट वगैरे नाही केलं कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे, आमच्याकडे चार्जर नाही. आणि वडोदराचं बस डेपो असं आहे की असं वाटतं की कोणतं रेल्वे स्टेशन आहे. डेपो सगळं डेपोच नाही आहे, सर्वच गोष्टी ते शॉपिंगसुद्धा दाखवतो. आता आम्ही डिसिजन घेतलं की जेवण न करता नाश्ताच करूयात, कारण की मम्मीला उपास सोमवारचा आणि ते उपास रात्री सोडतो, सकाळी नाही सोडत. त्यामुळे आम्ही पण जेवण नाही करणार आहोत, फक्त नाश्ता करू. फक्त नाश्ता करू काहीतरी आणि इथून जाऊ स्टेशनवर. 3 मे बी 2:30-3ची गाडी असेल तिकडे मग सुरतला, मग रात्री सुरतला जेवण करून घरी, असं डिसिजन घेतलं आहे. माझा तर पूर्ण उपवास झाला 2 दिवस. काल पण नाही जेवली, आज पण नाही, काहीच नाही जेवली. वा वा, देवीने मस्त उपवास करून घेतला. झोप पण 24 तास झाले आणि झोपलो नाही. 24 तास कशा जास्त, तरी आता मी बसमध्ये एक झोप काढली अर्धा तासाच्या नंतर. फ्रेश वाटतं थोडंसं. सो यांनी घेतले वडोदराची फेमस ते उसळ, पण मला ते बघूनच खाण्याची इच्छा होत नाही आहे. कसं आहे टेस्ट? मी माझ्यासाठी सँडविच बोलवले, बघू कशी येते. आता यांची सेव उसळ आली. फायनली 2.5-3 घंट्यानंतर सुरतला पोहोचलो आहे. रस्ता होता 2 तासाचा, पण त्या रेल्वेने एवढं बोर केलं आहे ना, जेवढं त्रास कालच्या बसच्या प्रवासांना झाला ना तेवढा आज रेल्वेने झाला आहे. डेंजर म्हणजे बसचा प्रवास तर काल रात्री काय माहीतच नाही पडला. आता मस्त उतरलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे थोडंसं. त्याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. एवढा पावागडचा पहाड चढलो, उतरलो, त्यानंतर इतकं फिरलो, इतकं थकलो आणि आता इथे येऊन आम्ही गाडी घेतली पप्पाच्या ऑफिसमधून आणि पेट्रोल संपलं. आता धक्के देत चालले. माझ्याजवळ गाडी असते ना, अशी वेळ कधी येत नाही पेट्रोल संपण्याची. ठीक आहे, त्याचंही लक्ष नसेल राहिलं. चलो अभी क्या, धक्के दो पेट्रोल पंप तक. थकली मसाला